नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। महावितरणकडून काही महिन्यांपूर्वी शेतीपंपासाठी देण्यात येणारे नवीन कनेक्शन हे बंद करण्यात आले आहेत। त्याला पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांना थेट सौर ऊर्जेवर चालणारे 7.5 HP कनेक्शन देण्याचा निर्णय शासनाने घेतला। मात्र हा निर्णय घेत असताना या निर्णयामुळे होणाऱ्या अडचणी यांच्याबद्दल कोणतेही ठोस निर्णय अथवा उपाययोजना शासनाकडून राबविण्यात आल्या नाहीत। 7.5 HP पेक्षा जास्त क्षमता असणारे मोटर यासाठी कनेक्शन संबंधी कोणताही पर्याय महावितरणकडून देण्यात आलेला नाही। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून वाई, सातारा, कराड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी नदी व कॅनॉल यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात। यासाठी पाटबंधारे किंवा संबंधित विभागाकडून त्यांना परवाना सुद्धा देण्यात येतो। या परवान्याच्या आधारावरती त्यांना महावितरणकडून पूर्वी विद्युत कनेक्शन उपलब्ध व्हायचे। त्यांना देण्यात येणारा मीटर हा त्या ठिकाणी असणाऱ्या पोलवरती बसवण्यात यायचं, ज्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण व्हायची नाही। मात्र आता नदीमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी जर सोलर प्रणालीचा उपयोग करायचा ठरविल्यास ते सोलर पॅनल नदीपात्रामध्ये बसवता येत नाही। त्याचबरोबर नदीलगत असणाऱ्या कोणाच्याही खाजगी क्षेत्रामध्ये बसवण्याची परवानगी मिळणार नाही। त्यामुळे नदीपात्रातून पाणी परवाना मिळवलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन कशा पद्धतीने देण्यात येणार याबद्दल कोणतीही पॉलिसी महावितरणकडून जाहीर करण्यात आली नाही, ज्यामुळे सातारा जिल्ह्यातील या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे। यावर योग्य उपाययोजना राबविण्यात येणे अपेक्षित आहे। आंदोलन प्रसंगी विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य श्री स्वप्नीलभाई गायकवाड, संतोष तात्या गायकवाड, रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, अमित चव्हाण, उमेश मोरे, किरण बागडे, सिद्धार्थ कांबळे, शंकर भणगे इत्यादी उपस्थित होते। सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।